सांगली संभाव्य पूरपरिस्थितीबाबत बोट प्रात्यक्षिक सांगलीच्या कृष्णा नदी इथं आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रात्यक्षिक सांगलीच्या कृष्णा नदीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य पूरपरिस्थितीबाबत बोट प्रात्यक्षिक आणि बचाव कार्य प्रात्यक्षिक घेण्यात आले। एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशामक विभागामार्फत प्रात्यक्षिक घेण्यात आले। पूर परिस्थितीमध्ये कोणीही पाण्यात वाहून जात असेल तर त्याला कसं वाचवावे याचंही प्रात्यक्षिक करण्यात आले। एनडीआरएफ आणि महापालिका अग्निशामक विभागामार्फत जवानांनी त्यांच्याकडे असलेल्या साधन सामग्रीची माहिती देण्यात आली आहे। सांगलीचे जिल्हा अधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, एनडीआरएफचे टीम कमांडर संतोष तिवारी, सांगली अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी बोटीतून कृष्णा नदीचा आढावा घेतलाय। सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो। आज या ठिकाणी पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉक ड्रिल आम्ही घेतलेली आहे। तर या मॉक ड्रिल अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला कॉर्डिनेशननी ही मॉक ड्रिल पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनात सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो। सांगली डिस्ट्रिक्ट में अभी जो है आप देखिए कि मॉक ड्रिल हुआ है, उसमें एनडीआरएफ का जो है पार्टिसिपेंट था। यहाँ एनडीआरएफ में आने से सांगली में सबसे फर्स्ट क्या है कि यहाँ के लोग को जो साइकोलॉजिकल जो है वो जो है हमारे ऊपर जो है हुआ है कि हाँ एनडीआरएफ जो है यहाँ पर पहुँच चुकी है और किसी भी हर हालत में एनडीआरएफ जो है उसको रेस्क्यू करने के लिए हर चीज़ जो है यहाँ तत्पर रहेगी 24 आवर्स। इसीलिए जो एनडीआरएफ को यहाँ पर जो है बुलाया गया है और आज मॉक ड्रिल हुआ। इससे जो अच्छा हुआ एक दूसरे सिविल प्रशासन और हमारा एनडीआरएफ का एक दूसरे से जो है अच्छा जो है तालमेल से जो है हम किसी को भी रेस्क्यू कर सकते हैं।